ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। बघा आपण या ठिकाणी पाहत आहात दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका साईडला प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी हा संघ असेल तर दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहात गावदेवी कनेर हा संघ। मॅच ऑन, पहिला चेंडू ऑन साईडला मोठ्या फटक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, फटका फसतोय, चेंडू हवेत आहे। जवळजवळ तीन फिल्डर त्या ठिकाणी या चेंडूला फील्ड करण्यासाठी आले होते। 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत थ्रो येईपर्यंत। या ठिकाणी मात्र या 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे ती म्हणजेच गावदेवी कनेर या टीमच्या बॅटिंगला। पहिला फेरीतील सामना आपण पाहिला, जवळ दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहिला, सुमित 11 फणसपडा वर्सेस आई कोसमाई खाडी। काय मॅच रंगला होता, अप्रतिम मॅच रंगला होता, जेणेकरून त्या शेवटच्या क्षणापर्यंत तो मॅच नक्की कुणाच्या बाजूने जाईल, कुठला संघ जिंकेल हे मात्र गुपित होतं। अंतिम क्षणी तो निर्णय समोर आला। वन हँड चेंडूला पिक केलाय, चेंडू डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जातोय। बघा काय घडलंय, टप्प्याची प्रतीक्षा केली आणि या प्रतीक्षेमध्ये मात्र टप्प्याने हातावर तुरी दिली। चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। थँक्यू। एक तर तुमचं कॉलिंग गरजेचं आहे, शाब्दिक भाषा वापरणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचे असतात, लक्षात ठेवा। दोघांमध्ये ताळमेळ नव्हता, चेंडू कोण फील्ड करणार, 2 फिल्डर त्या चेंडूला फील्ड करण्यासाठी आले होते, मात्र एकही फिल्डरने चेंडू अडवला नाहीये। शॉर्ट बॉल शपल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही, चेंडू येते डॉट। धन्यवाद झहीर भाई, थँक्यू झहीर भाई, यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला, ते नक्कीच रजा घेत आहेत। उद्याच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकण्यासाठी नक्कीच मिळेल। धावसंख्या झाली आहे 37। गौतम आमच्या समित कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम गौतम। यावेळेस बीट केलंय, वेगानं बीट केलंय, जो बॅट्समॅन प्रॉपर यायला होता तो आला नाहीये। बॅटची एज लागून चेंडू मात्र निघून गेला होता एसटीच्या मागे। थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल मिळेल। 4 ओव्हरची मॅच, 24 चेंडूचा सामना। आतापर्यंत आपण 40 धावा देखील या मैदानावर एक समाधानकारक स्कोर आपण म्हणजे चॅलेंजिंग धावा संख्या आतापर्यंत आपण पाहिले 40चा आकडा। मगाशी कोसमाईसाठी तो 40चा आकडा लकी ठरला होता। स्टेट बॅट, सरळ बॅटनं फुल टॉच चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं, वाईडिश लॉंग ऑनच्या फिल्डरनं प्रयत्न केला होता चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। थँक्यू। रिप्ले पाहू शकाल आपण, अगदी सरळ बॅटनं हा स्ट्रोक खेळला गेला होता, अप्रतिम हा स्ट्रोक खेळला गेला आणि जवळपास वाईडिश लॉंग ऑन एक मिस्टान स्ट्रोक आहे, चेंडू हवेत। बघा यावेळेस देखील तितकासा चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये। जवळपास तो टर्न जो आपण पाहिला पॉइंटचा फिल्डर होता, त्याने अक्षरशः त्या ठिकाणी तो सी अँगल क्युरेट केला मैदानाच्या आतमध्ये। तो अगदी सरळ धावून आला असता तर कदाचित त्या झेलच्या रेषेपर्यंत पोहोचू शकला असता, फक्त एक त्यांनी गिरकी घेतली आणि त्या गिरकीमध्ये तो चेंडूच्या खाली पोहोचू शकला नाहीये। कॅच ड्रॉप। धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 13। नारंगी ग्रामीण धमाका 2025चा आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय। मागच्या वर्षी नक्कीच आपण एक वेगळा चॅम्पियन पाहिला, तर यावर्षी कदाचित तो एक नवा चॅम्पियन 2025चा उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। दुसऱ्या फेरीतील आपण हा दुसरा सामना पाहतोय। एका साईडला प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी हा संघ क्षेत्ररक्षण करतो, तर एका साईडला गावदेवी कनेर हा संघ बॅटिंग करतोय। जबरदस्त मॅचेस आज पूर्ण दिवसामध्ये, खरोखरच डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून ज्या दर्शकांनी या मॅचेस पाहिलेत ना ते देखील खुश झालेत। मगाशी आपण 250च्या वर आकडा पाहिला, तर आता 350च्या वर आकडा आहे। इथे अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, अगदी दोन्ही पायाच्या मधून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, चांगला चेंडू हाताळला गेलाय। षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय। धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजेच 13 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत। 2 संघ आमने सामने। पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, वारंवार आडव्या बॅटनं या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होतोय। कदाचित हवेचा जो प्रभाव आहे, हवेचा प्रभाव आपण पाहिला तर जवळजवळ पूर्वेच्या दिशेनं अगदी वेगाने ती हवा वाहते, त्या कारणास्तव कदाचित त्या हवेच्या सोबत त्या हवेच्या प्रवाहासोबत खेळण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा। या कारणास्तव प्रत्येक चेंडू आडव्या बॅटनं
हा खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, मात्र एक चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. ऑन साइडला फटका जबरदस्त खेळला गेलाय. टायमिंग सोबत चेंडूला पाठवून दिलंय या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार 6. मदन खऱ्या अर्थानं मजाच करायला घेतली, नो डाऊट. मदन दळवी या खेळाडूला आपण पाहतोय 6 चेंडू आणि 14 या धावसंख्येवर वैयक्तिक मदन खेळतोय आणि सांघिक धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 19. एक आक्रमण खेळ आपण मदन यांची पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये नो डाऊट लवकर बाद झाले होते. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर एक संयमी खेळी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. नारंगी ग्रामीण धमाका मधील हा एक खणखणीत दमदार षटकार. थँक्यू. गुबू नाहीये, मदन करतोय मैदानाच्या आतमध्ये दे दनादन बॅटिंग. काय बॅटिंग सुरू आहे मदनची, अफलातून बॅटिंग. पहिला स्ट्रोक आपण पाहिला तर अगदी फॉरवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर पाहिलं तर आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मी म्हटलं ना ज्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मदन करतोय, हाच प्रयत्न असेल की मला हवेच्या सोबत खेळायचं आहे. 2 मात्र लगातार षटकार. लाईन खराब, कदाचित या ठिकाणी थोडंफार दडपण हे नक्कीच आलं असेल गोलंदाजावर. 2 चेंडू 2 षटकार आल्यानंतर मात्र या ठिकाणी एक खराब चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाज साहिल मार्फत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे फलकावर तब्बल 26 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. बॅट चेंज इज गॉन. 2 षटकार त्यानंतर मात्र अगदी परतीचा मार्ग क्लिअर केलाय. काय गोलंदाजी म्हणता येत नाही. दो सुनार की तो एक लोहार की. इथे फलंदाज बाद आउट. थँक्यू. मदनला पाहू शकाल तुम्ही नक्कीच अप्रतिम बॅटिंग. 8 चेंडू आणि 20 धावा मदन दळवीनं आपल्या टीमसाठी बनवल्यात. मात्र काय वापसी केली गोलंदाजानं, अप्रतिम वापसी. म्हणतात ना की बदाम खाने से अकल नाही येते, अकल आती है तो ठोकर खाने से. 2 षटकार आल्यानंतर नक्कीच अगदी मी म्हणेन योग्य आणि लाईन त्यांनी लेंथमध्ये गोलंदाजाला आपण पाहिलं. कारण जीवनामध्ये एखादी ठोकर खाल्याशिवाय माणूस सरळ रस्त्यावर कधी येत नसतो. तर आपण 2 षटकार आल्यानंतर मात्र एक चांगली लाईन ती या ठिकाणी आपण पाहिली गोलंदाज साई यांची. वापसी केलंय. मदनला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. या ठिकाणी गौतम बघा, एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, दुसरा गौतम नारंगीचा आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावा झाल्या त्या 26. चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर चेंडू खाली बसतोय. बीट झाला बॅटर त्या ठिकाणी. अप्रतिम या ठिकाणी हा चेंडू हाताळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय गावदेवी कनेर या टीमची. 1 बाद 26 धावा. 26 लॉस ऑफ 1 विकेट. कर्नाटकी कशी दावी रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दावी थँक्यू. डीचे 12 मध्ये 26 आळेत. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक. अपेक्षा असेल की इथून 10 ते 15 किंवा 25 ते 26 हाच प्रयत्न असेल. नो डाऊट कनेर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत 12 चेंडूमध्ये एका चांगल्या स्थितीमध्ये आपण कनेर टीमला पाहतोय. शॉर्ट बॉल यावेळेस चेंडूला हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. ही जवळपास 2री विकेट कनेर या टीमची. फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. मिस्टर प्रदीप आउट.
यू रिप्ले पाहू शकाल. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला येऊन चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी. हवेत खेळला गेला होता आणि डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये प्रोडक्शन होतं त्या ठिकाणी. आणि एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला. प्रदीप सारखा एक मोठा बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने पाठवला गेला. लवकर जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला आणि एक चौकार आपण प्रदीपच्या बॅटमधून पाहिला होता. ऑन साईडला पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे, मात्र फिल्डर कोणताही नाही आहे. सेफमध्ये चेंडू लँड होईल. अगदी जर विचार केला आपण तर वाईडिश लॉंग ऑन डीप मधून फिल्डर येतोय, चेंडूला फील्ड करतोय. इथे बघा ताळमेळ नव्हता, कॉलिंग नव्हती आणि इथे मात्र एक संधी निर्माण झाली होती. रनआउट करता आले असती, मात्र डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये काही अतिरिक्त धावा मोजावे लागतील. 4 झाले आहेत. 5व्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता या ठिकाणी हा हायफाय म्हणजे म्हणायचं गेलं तर 5 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये तो स्ट्रोक खेळला गेला होता. रिप्ले आपण पाहू शकाल. बघा कशा प्रकारे इथे संधी होती मात्र थ्रो तितकासा चांगला आला नाहीये. बॅकअप साठी कोणी नव्हतं, त्याच्यामुळे काही अतिरिक्त धावा म्हणजे येणाऱ्या 2 धावा ज्या एक्स्ट्रा या बॅकअप नसल्या कारणास्तव मोजाव्या लागल्या त्या ठिकाणी. प्रताप ट्रान्सपोर्ट्स काढी या टीमला बॅकअप नसेल तर बॅकअप होण्याची शक्यता जास्त असते, असे आमचे साथी समालोचक झहीरभाई म्हटलंय. फटका बसलाय, मागे फिल्डर आहे मात्र त्या डुक्क्याच्या वरून चेंडू डीप मध्ये निघून गेलाय. एकदा मिळेल. काही अशा चुका बऱ्याचशा आपण पाहिल्या. थोडासा गमतीचा खेळ आपण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहिला आज पूर्ण दिवस. मात्र त्या गमतीची मात्र बऱ्याच संघांना किंमत मोजावी लागली आणि त्या किमतीमुळे आज बरेचसे संघ बाहेर गेलेत. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 32. त्यावेळेस पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, फटका पसतोय. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोथ्रूमध्ये ते चेंडूला फील्ड करण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल मिळेल या चेंडूवर. धावा संख्या झाली आहे या 1च्या सहाय्यानं, ती म्हणजेच 33 धावा. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. बॅटची एज फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. इथे देखील फक्त सिंगल मिळेल. कदाचित ज्या 5 धावा धावून काढल्यात ना, त्या 5 धावेचा कदाचित थकवा जो आहे हा बॅटरच्या शरीरावर मैदानाच्या आतमध्ये जाणवत आहे. बघा देहबोली तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरची. शॉर्ट बॉल यावेळेस सुकचा फटका आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये कुठलाही फिल्डर नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. थँक्यू. का स्ट्रोक खेळला गेला. शॉर्ट बॉलचा चेंडू होता आणि जवळपास तोचा फटका खेळला गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन पूर्णतः रिकाम्या होती आणि त्या चेंडूला सरळ पाठवून दिलंय 4 धावांसाठी. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या फलकावर पाहिली आहे ती तब्बल झाली आहे. ती म्हणजे गावदेवी कनेर या टीमची 2:38 धावा. चला नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच एका साईडला असेल वाघोबा कसराली आणि दुसऱ्या साईडला असेल श्रीराम कसराली ब चा संघ. चला दोन्ही टीमनं रेडी राहायचंय. दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचंय. वाघोबा कसराली वर्सेस श्रीराम कसराली. म्हणजे एका साईडला आपण पुढच्या मॅचचा विचार केला ना मित्रांनो, तर पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला कसराली गावातील क्रिकेटचं टॅलेंट हे नक्कीच पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ कसरालीचे असतील. 38 धावा, 2 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू. स्ट्राईक रेडर आपण गौतमला पाहतोय. नॉन स्ट्राईकला अक्षय चांगली खेळी करते. आतापर्यंत 3 चेंडू 10 धावसंख्येवर अक्षय खेळतोय. ऑन साईडला जोरकस फटका. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो. मात्र 2 धावा काही थांबवू शकत नाहीयेत. या दुहेरी धावेनं धावासंख्येत वाढ होत आहे या ठिकाणी. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 40. एक समाधानकारक धावसंख्या आताच्या घडीला. म्हणजे आतापर्यंत पूर्ण दिवसामध्ये ज्या ज्या मॅचेस पाहिलेत त्या मॅचेसनुसार मित्रमंडळी एक समाधानकारक धावसंख्या आहे. इथे 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 काय घडलंय अगदी मित्रमंडळी वाचलेत. बॅटर चांगला चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. अक्रॉस फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र चांगल्या चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना
धावा झाल्या आहेत त्या तब्बल 40. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. ऑन साइडला फटका हवेत खेळला गेलाय. डीप लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने येतोय. मिड ऑन रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. रॉंग एंडला थ्रो मी तर म्हणेल. कुठेतरी जवळचं क्षेत्र म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करणं गरजेचं होतं. आता स्ट्राईक एंडला थ्रो काढला दिला गेलाय. 2 धाव तर कंप्लीट झालेत. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मिस्टर गौतम खलिबली नक्कीच नो डाऊट खलिबली बॅटिंग केली मदन. मात्र मदन आउट झाल्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येला मी तर म्हणेन आला लागलाय. धावसंख्येला या ठिकाणी बांधून ठेवलंय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. कारण काय सुरुवात केली होती मदननं, अप्रतिम सुरुवात केली होती, दणक्यात सुरुवात केली होती. मात्र हा धावसंख्येचा वेग थांबला गेलाय मदनच्या विकेट नंतर. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 43. 43 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. सरळ बॅटने खेळलाय. अगदी साईड स्क्रीनच्या समोर डीप लॉंग ऑन फिल्डर येतोय. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न तर केला होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड झाला नाहीये. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड करून थ्रो जाईपर्यंत 2 धावा. धावा झाल्या आहेत त्या 45. 45. एक मला वाटते नक्कीच एक मोठी टोटल असेल हे कदाचित आज पूर्ण दिवसामधील. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेली. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस जवळपास डावे इष्टी सोडून चेंडू निघून जातोय. पंच संतोष म्हणजेच बंधूंचा इशारा येतोय. वाईट खराब चेंडू हाताळला गेलाय. अवांतर धावेत भर. अवांतर धावेनं स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झालेत ते 46. 46. क्लिंग बोल्ड. इथे मात्र मागून एसटी मात्र वाकवली गेली आहे. दांडी गोल. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर अक्षय. परतीच्या मार्गी आउट. पटल्या 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 थँक्यू. अक्षय बाद होतोय आणि अक्षय यांच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर अविनाश. फुल टॉच चेंडू ऑफ साइडला चेंडूला पंच केला गेलाय. डीप लॉंग ऑपरेटर मध्ये फिल्डर आहे. चांगलं शतरक्षण. स्ट्राईक एंडला अचूक थ्रो दिला गेलाय. मात्र रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच अप्रतिम. या शेवटच्या चेंडूवर मिळतील त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण गावदेवी कनेर या टीमची धावसंख्या पाहतोय 48 आणि 49 धावा दिल्या आहेत विजयासाठी. ते म्हणजेच प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी या संघाला. येणारे 24 चेंडू आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये मात्र धावा करायच्या आहेत त्या तब्बल 49 प्रताप ट्रान्सपोर्ट्स खार्डी या टीमला. चला मी कॉल देतोय. वाघोबा कसराली टीम कॅप्टन आणि श्रीराम कसराली बी टीम कॅप्टन. दोन्ही टीम कॅप्टन त्या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. डिव्हिन लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांचे हे मैदान, नारंगीचं मैदान तुम्ही नक्कीच ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या या क्षणचित्रामध्ये पाहू शकाल कशा प्रकारे हे मैदान आहे. आणि एक वैशिष्ट्य बघा या ठिकाणी आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकाल की मैदानाच्या सहबाजूला कुठेतरी निसर्गाची देखील काळजी ही घेतली गेलेली आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. आताचा संदेश आपण नेहमी सर्वांना देतोय. आताच्या घडीला ज्याप्रमाणे आपण उष्मा पाहतोय त्यानुसारच आपण अनेकांना हेच म्हणतो की झाडे लावा झाडे जगवा. हे संदेश वारंवार प्रत्येकाला दिले जात आहेत. मात्र या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं जर आपण पाहिलं तर नीटनेटकं जतन या ठिकाणी पर्यावरणाचं केलं गेलं आहे. सहबाजूला आपण ही झाडं पाहतोय या ठिकाणी. चला कॉल देतोय
दोन्ही टीम कॅप्टन आपण त्वरित यायचंय. वाघोबा कसराली आणि श्रीराम कसराली बी टॉस करण्यासाठी यायचंय. चला या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. प्लीज दोन्ही टीम कॅप्टन या जरा. दोन्ही कॅप्टन आलेत का? चला आयोजकांना विनंती करतो टॉस करून घ्या. काही क्षणचित्र टिप्पणी केलेत बघा. व्ह्यू तुम्ही पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून कशा प्रकारे हा विरारचा परिसर आहे बघा. चला नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामन्याची नाणेफेक एका साईडला असेल वाघोबा कसराली आणि दुसऱ्या साईडला असेल श्रीराम कसराली ब हा संघ असेल. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. हितेश घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. यस टॉस विन. टॉस जिंकले कसराली. मग तरी कसराली बी आहे की कसराली हे माहिती नाही. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये क्रिकेट जगतातील विश्लेषक सन्मानित तुकारामजी मांगेला सरांना. धन्यवाद. भरत राऊत यांचा आवाज आपण ऐकत होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 मॅचला होते सुरुवात. प्रताप ट्रान्सफर कार्डी आणि गावदेवी कनेर जो धावांचा पाठलाग करायचा. 24 चेंडू 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 धावा 2 व्हाईट बॉलचा इशारा. अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज. भूपेन आणि प्रदीप मोठा आव्हान आहे. टारगेट बड़ा है लेकिन कोई भी टारगेट आपके साथ से बड़ा नहीं होता. आव्हान मोठा आहे. आव्हान मोठा आहे. मग फटके पण मोठे खेळा. फटका खेळलाय मोठा. चेंडू चाललाय सीमा रेषे 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 पार चौकार. आव्हान मोठा आहे. चॅलेंज मोठा आहे. चॅलेंज मोठा आहे. तर चॅलेंजचा आव्हानाचा स्वीकार केलाय भूपेननं आणि भूपेननं पाठवले स्क्वेअर ग्रीजर मध्ये. चेंडू सीमारेषा पार चौकार. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं. शफल केलं आणि त्यानंतर त्या चेंडूला खेळलं डीप स्क्वेअर ग्रीजर मध्ये चौकार. भूपेन आणि प्रदीप ही जोडी मैदानावरती. अक्षय गोलंदाजीसाठी सज्ज होते असं भारत राऊतेने उल्लेख देखील केला. असा दिवस होता. आकोटप्याचा चेंडू आता बॅटवरती वरच्या बाजूला थोडंसं पोझिशनमध्ये येताना वेळ घेतला. खेळपट्टीवरती तो काही गवत आहे. ग्रीनिश पॅच आहे. त्या पॅचवरनं चेंडू उसळी घेतोय. जोरानं बॅटवरती येतोय आणि त्याचा सामना करताना भूपेन थोडेसे लेट झाले. 5 धावा धावफलकावर 5 धावा वैयक्तिक भूपेनच्या 7 धावा धावफलकावरती आता येत असताना अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला प्रदीप. कोलवा टप्प्याचा चेंडू बॉटमहँडचा वापर झालाय. वाईड इस्टॉंगनला फील्ड केलं जात आहे. फील्डर जोराने आला. जोराने सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण वेगाने आले होते चेंडूवरती. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एक एक मॅच जसं पुढे चालला क्वालिफायच्या रेसमध्ये आपण पुढे चाललोय. असा दिवस जो वैतरणा ब गटातील 12 संघ खेळले. आता कहाणी त्या 5-6 संघांवरती येऊन थांबले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचा होता. कव्हर पॉइंटला टिपला जाईल. पहिला विकेट. पहिला गडी परतावा लागलाय भूपेनला. गॉन. थँक्यू. रिप्ले बघितलं तर लक्षात येईल हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थोडंसं जागा बनवून खेळायचं होतं. इनसाइड आउट करायचं होतं.
तो फटका खेळताना तुम्ही दूर गेला पहिला किमान पहिला पाय तरी तुमचा आहे ना तो त्याबरोबर चेंडूच्या जवळ जाणं गरजेचं होतं. थोडंसं लांबून खेळलं, दुरून खेळलं बघा, दुरून खेळलं आणि दुरून खेळत असताना अझेल विकेट गडी बाद झालाय. पहिला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि नारंगीचे बी संघ ज्या गटामधनं खेळतोय ते NCC बी संघाचे जे आपले खेळाडू आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आणि त्याला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची लाभलेली साथ आणि या वैतरणा विभागातील खेळाडूंचा प्रतिसाद या तिन्ही गोष्टींचा समन्वय आहे. आडव्या बॅटनं थोडंसं लांबून खेळलं गेलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा जरूर झालाय. एक अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 47 47 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय सज्ज होई गोलंदाजीसाठी. स्वीप करायचं होतं, बॅटच्या मधोमध आला नाहीये. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील थोडासा एज लागला होता. स्वीप करायचा होता चेंडूला आकाशला. एक धावे चेंडूवरती पूर्ण 48 पाटला 47 पाटला काय याचा अर्थ 12 चौक 48 जवळपास 12च्या सरासरीनं धावांचा 49 सा पाटला काय. व्हाईट बॉल पाहिलं, पंचांनी इशारा दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहतोय असं चेंडूला खेळावं की खेळू नये या परिस्थितीमध्ये होते. प्रदीपनं पाहिलं, चेंडूला सोडून दिलं. टॅप पद्धतीने चेंडूला खेळला गेलं होतं. एक धावे चेंडूवरती पूर्ण 12च्या वरची थोडीशी आस्किंग रन रेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 12. 1 गडी बाद 12. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये करायच्या 37 37 धावा. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. नारंगी ग्रामीण धमाका 2025. धावा धावफलकावरती 12 आहेत. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना आपण पाहतो 18 चेंडू आणि 37 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. कंपॅरिझन बघा, कंपॅरिझन आफ्टर 1 ओव्हर. एक षटकाचा खेळ संपला होता पहिल्या षटकाचा. त्यावेळेला गावदेवी कनेर होतात बिनबाद 13 आणि प्रताप ट्रान्सफर खाडीचा संघ आहे 1 गडी बाद 12. तो 1 विकेट जास्त आहे आणि 1 रन कमी आहे. नाही तर बरोबर कहाणी बॅलन्स समान आहे. दोन्ही संघ समान पातळीवरती आहेत. खारडी संघ कनेर संघ. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा प्रयत्न जोपर्यंत कव्हर पॉईंटला फील्ड केलं गेलं या चेंडूला. आता कनेर आणि खारडी जास्त अंतर नाही आहे. म्हणजे खारडीला जायचं तर कनेर पाट्यावरनंच लेप मारून जायचं आहे आणि खारडीवरनं परत येताना कनेरचा नाका लागतो. आता कोण परत जाणार आणि कोण पुढे जाणार? प्रताप ट्रान्सपोर्ट खाडी की गावदेवी कनेर? स्ट्राईक रेंजला आकाश ऑन स्ट्राईक. मिस्टन स्ट्रोक झालंय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली मिड ऑफला टिपलाय जाईल. पोझिशन मध्ये नव्हते. काही चुकीच्या पद्धतीने फटका आकाश वारंवार खेळत होते आणि आकाश दुसरा विकेट बाद. बघा कशा पद्धतीने बाद झाले. लांबून खेळत होते, वारंवार चुकीचे फटके खेळत होते. आकाश अझेल टिपला गेला मिड ऑफला. न्यू बॅट्समन साई ऑन स्ट्राईक. राईट ओव्हर द विकेट समारा. गौतम पुन्हा एकदा सज्ज. टप्प्याचा चेंडू तर पूल करायचा होता. बॅटच्या थोडा वरच्या बाजूला चेंडू लागतोय. जोपर्यंत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करे लॉंग ऑफर क्षेत्ररक्षकाला डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. बघा वेगाने आले होते. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पोहोचले होते चेंडूपर्यंत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला.
जर डायरेक्ट हिट असती तर जान हलक में थी. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली मदन दळवी त्याने टिपलाय हा झेल. तिसरा विकेट बाद. लोअर फुलटॉस चेंडू गुडघ्याला वाकवलं होतं पण बॅटच्या स्वीट स्पॉटला नाही लागलाय. तो बॅटच्या बरोबर त्या स्वीट स्पॉटला नाही लागलाय. चांगला झेल टिपला गेला. मदन दलवी यानं बरोबर डिप्स खेळले. रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय हा सुंदरसा झेल. इझी. गौतम मागचा सामना देखील असंच आपण पाहिला होता. शेवटच्या क्षणी बदललेला मॅच पाहिलाय. राजेश नवीन फलंदाज. मॅचची फेस थोडीशी ओपन केली. ती शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता. फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. प्रदीप आहे एका बाजूला आहे. किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. संघर्ष करतोय या सामन्यामध्ये परतण्यासाठी. पण ज्यावेळेला तुम्ही 49 धावांचा पाठलाग करता. पहिले षटक 12 धावांचा आले. या षटकाचा खेळ पाहिला तर 5 चेंडूवरती फक्त 4 धावा. कुठेतरी थोडं मागे पडल्यात तुम्ही. आस्किंग रन रेटच्या मागे पडल्यात आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी ते एका मोठ्या फटकेची आवश्यकता आहे. एक हिट पाहिजे. मोठा फटका. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. मिडॉनला क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा. हे षटक गौतमनं चांगला हाताळले. 5 धावा खर्च केल्यात. 2 विकेट प्राप्त केल्यात गौतमनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती 3 गडी बाद 17. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 मध्ये करायचे आहेत बरोबर 32. थँक्यू. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत असताना वैभव प्रदीप आणि राजेश हे 2 फलंदाज सध्या मैदानावरती आहेत. प्रदीप शायकर आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज झाले. अमित पाटील दिवानमान यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. 3 सिक्सरसाठी 3 सिक्सर 1000 रुपये. पहिल्या ग्रीजरमध्ये फील्ड केलं गेलंय. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकार ठोका आणि 3 षटकार ठोकल्यानंतर तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अमित पाटील दिवानवान. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे जास्त बाहेर. पंच वरतात इशारा करतात. एक अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. आता तिथे 3 षटकार पाहिजे. 3 पेक्षा कमीत कमी एक पहिला षटकार जर धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला फटका खेळायचा प्रयत्न कडेला लागला तर चेंडू झाला पॉइंटेजर मध्ये. पाठलाग केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. जोपर्यंत थ्रोचा खराब थ्रो चुकीच्या एंडला थ्रो. लगोरी नेम साधलाय आणि ते सांगता की भावा थ्रो करायची गरज नव्हती. इथे थ्रो करायचा होता. जिथे कोणी नव्हतं तिथे थ्रो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावाच्या स्वरूपात गडी बाद. गडी गॉन.
हा विकेट बघा थोडंसं थांबलं आणि त्यानंतर जसं आपण बालपणी लगोरीवाला गेम खेळायचं तसा लगोरीवाला नेम साधलाय. स्ट्रायकर एंडला प्रदीप आहेत. पायावाचा चेंडू होता पिक केला चेंडू चला सीमा रेषे पार चौकार. पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला हे राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात आला राघू पिंजऱ्यात थँक्यू गाणं वाजले. राघू पिंजऱ्यात आलाय ना. मॅच रंगात आलाय. मॅच रंगामध्ये आलाय आणि त्याच्यामध्ये रंग भरण्याचं काम प्रदीप आवड करताना इथे पाहतोय. फायनल एक रिझल्ट मध्ये गेलेला चेंडू सीमारेषा पार. धावा झाल्या दापलकावरती 27. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ आहे. 22 धावांची आवश्यकता. वैभव गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. प्रदीप बॅटिंग एंडला ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झालं. फॉलो थ्रू बघा कुठे वैभवचं फॉलो थ्रू अक्षरशः क्रॉस झाला तिथे. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप यांच्यासाठी अमित पाटील दिवाणमान यांनी 3 षटकारांसाठी 1000चा कॅश प्राइज आहे. अजून मिस केला. 2 गोष्टी आपण पाहतोय. एक तर फलंदाज मिस करतोय आणि गोलंदाजची जी शैली फॉलो थ्रू आहे ना तो संपतोय जवळपास उजव्या बाजूनं ते डाव्या बाजूला बघा. त्यावेळेला हा फॉलो थ्रू कुठे संपतोय बघा. एकाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि 3 चेंडू डॉट बॉल हाताळले. 3 निर्धाव चेंडू आलेत आणि 3 निर्धाव चेंडूमुळे जे 9-22चं समीकरण होतं ते समीकरण आलंय आता 6 चेंडू आणि 22 धावा. बिलकुल रंग चढा है. बँड बाजा बारात. उद्या या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा फायनल डे. उद्या चंदनसर गटातील 10 संघ खेळतील आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. मदन दळवी आलेत. त्यांना माहिती आहे की आता जास्त काय वेगळं करायचं नाहीये. बरोबर एक ऑफ स्टंप पकडून किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्हाला चेंडू हाताळायचे होते आणि पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळलाय तो डीप मिड विकेटला फील्ड केला गेले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. दुसरी धाव घेताना परतावा लागलाय ते प्रदीपना. धावाच्या स्वरूपात गडी बाद झाल्यात. 1 विकेट अजूनही बाद. धावात बघा आडव्या बॅटनं म्हणतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेला किशोरने केला ना त्यावेळेला एक मनात हे होते की प्रदीप तुमचा महत्वाचा खेळाडू आहे. भले त्याने मागचे 3 चेंडू डॉट खेळल्यात पण कदाचित तोच एक होता जो मोठे फटके खेळू शकले असता. मग तुम्ही तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न का केला गेला. ओके या गटामध्ये काही खेळाडू खेळतात. चांगली प्रतिभा आहे चांगली क्षमता आहेत पण जे डावपेच आहेत ना कॅल्क्युलेशन ते कॅल्क्युलेशन असं हँडल करायचं असतं. आता काय घडलंय ती 1 धावाच्या मोहापायी तुम्ही विकेट गमावला. त्यानंतर 3 चेंडू देखील गमावलेत आणि हळूहळू हा सामना देखील आपण गमावणार आहात. 6वा गडी बाद. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला आणि यष्टीरक्षकाने टिपलाय हा झेल. हे षटक मदन दळवे हाताळतात. 1 धाव आतापर्यंत फक्त खर्च झाले केले त्यांनी या 4 चेंडूवरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जवळपास औपचारिकता फॉर्मॅलिटीज बाकी आहेत.
फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने चेंडू चाललाय चेंडू सीमारेषा पार चौकार. चिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर अन पदार गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून शेवटचा बॉल शेवटचा बॉल एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 49 धावांचा पाठलाग करायचा होता 32 धावा आणि हा सामना जिंकलाय गावदेवी कनेर. अभिनंदन गावदेवी कनेर. मॅच मध्ये पहा गावदेवी कन्याने केले 48 धावा 4 गडी बाद 48. याच्यामध्ये मदन दळवी यांची 8 चेंडूमध्ये 20 धावांची केली. अक्षयनं 5 चेंडूवरती 12 धावा करताना दिलेली 7. गौतमचे त्या 6 चेंडूवरती 6 धावा. गोलंदाजी जर पाहिली तर खर्डी संघाचे सूरज साई राज तिघांच्या नावावरती 1-1 विकेट आहे आणि पाठलाग करताना प्रदीपनं थोडीशी आशा निर्माण केली होती पण त्यानंतर तितकी विश्वास तो देऊ शकला नाही आहे. बॅटिंग ऑर्डरला मदन दळवीच्या 2 विकेट गौतमच्या 1 विकेट अक्षयच्या नावावरती